सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। विश्वास म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला दिलीप तरे, मागच्या सामन्याचा हिरो। प्रणव मास्टर अंजूरच्या विरुद्ध जय बोलून सरवली पाडाचा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। जॉली स्पोर्ट कामतगर संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे। फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ तुम्ही पाहतात एन्जॉय ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेमधील त्यांचेही मनपूर्वक स्वागत। स्वयंभू पायगाव हा संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे, त्यांचेही करू या स्पर्धेमध्ये स्वागत। सेमी फायनल मध्ये कालच्या लॉर्ड्स मधून ज्या संघाने धडक मारलेली आहे सामना सुरू करतोय आणि क्वार्टर फायनल शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना हळूहळू आपण आता या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत। खूप एन्जॉय करत एन्जॉय ग्रुपच्या ह्या स्पर्धेमध्ये सर्वांनीच केला, सर्व क्रीडा रसिकांनी खेळाडूंनी सर्वांनी मिळून एन्जॉय ट्रॉफी एन्जॉय केली आणि स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। 12 गावातून 13 मित्र एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर त्या युनिटीने आणि त्या एकतेनं आज एक यशस्वी स्पर्धा आपल्याला मानकोलीच्या या क्रीडांगणावर बघायला मिळाली। लेट्स प्ले गेम ऑन। पंचांचा अधिकृत इशारा येतोय। षटक क्रमांक पहिलं महेंद्र पाटील, राऊंड द विकेट पहिलाच बॉल फ्रंट फुटला येत असताना ड्राइव्ह केलं ऑन साइडला। मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे। ओहो काय रनिंग आहे, क्विक त्या ठिकाणी दिलीप तरे बघायला मिळाला। तसंही फिटनेसचा आपण जर विचार केला तर धुमाळ सर दिलीप तरे आउटफील्ड मधील एक फार मोठं नाव म्हणून अनेक वर्ष फिल्डिंगच्या बळावरती संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये खरं तर आपण बघितलेलं आहे। महिंद्रा स्पोर्ट्स सारख्या मोठ्या संघामध्ये देखील खेळताना आपण पाहिलेलं आहे। यावेळेला मिस्टामिंग विश्वास म्हात्रेची विकेट धोक्यात आहे, क्षेत्ररक्षक धावतात, बॉल भरपूर पुढे होता, प्रयत्न चांगला केला, लॉंग ऑन थोडासा वाईडिश उभा होता, 2 धावा त्याही ठिकाणी पूर्ण केल्यात। एक चांगला सामना, कारण ज्या वेळेला 2 महान संघ 2 चांगले खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध येतात ना त्यावेळेला बॅटल मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं रंगत असतं आणि ते एक चांगलं बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाहीये। अनेक वर्ष ज्या खेळाडूंनी गाजवली क्रिकेटची मैदानं गाजवली असा खेळाडू अर्थातच भिवंडीचा लेजंड क्रिकेटर अंजूर गावाची शान विश्वास म्हात्रे स्ट्राइक एंडला तुम्हाला बघायला मिळतोय। पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून ड्राइव्ह केला मिड ऑफला फिल्डर। सुरुवात थोडीशी आता आपल्याला हलवार गतीने बघायला मिळाली आहे, थोडंसं संत गतीने खेळ सुरू केलेला आहे, जास्त रिस्की फटके खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये। फलंदाज धावा हळूहळू पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, थोडीशी वेळ घेताना दिसलेल्या आहेत, तो कंटिन्युअसली मॅचेस सुरू आहेत, तो मोमेंटम देखील आता आपण विचार केला तर दोन्ही संघांच्या बाजूने खूप चांगला आहे, विजयी होत आलेले आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही विजयी होत असता त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो। ऑन द राइट्स लॉब करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे आणि पहिला खेळाडू या ठिकाणी बाद होतोय। दिलीप तरेला मैदान सोडावं लागेल, दिलीप पाटीलने पकडलाय झेल, पहिला फलंदाज फेल। प्रणव मास्टर अंजूर या संघाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय। 3ऱ्या क्रमांकावर अलंकार च्या खांद्यांवर आता फार मोठी जबाबदारी असेल। ज्या वेळेला सलामीवीर लवकर आउट होतो त्यावेळेला 3ऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची रिस्पॉन्सिबिलिटी थोडीशी वाढलेली असते, जास्त वाढलेली असते, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये अलंकारला यावं लागलंय आणि कधी कधी काय होतं की आपल्या स्वभावा व्यतिरिक्त खेळ करावा लागतो। राऊंड द विकेट महेंद्र ऑन साइडला पूल केलेला आहे, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतो, थोडासा फॉरवर्ड स्क्वेअर लेगला उभा होता। रवी चौधरी एकच धाव त्या ठिकाणी मिळेल, चांगल्या प्रकारे टर्न केला, ट्रॅक करताना बॅटर अलंकारला आपण पाहिलं।
स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 6 रन्स ऑन बोर्ड. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 1. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. यावेळेला जबरदस्त पिकअप शॉट. गुडघ्यावर बसत असताना बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एन्जॉय ट्रॉफी चौकार. बॉलला पिक करत असताना स्क्वेअर लेगची बाउंड्री लाईन टिक केली आणि चौकार त्या ठिकाणी प्राप्त केला विश्वास म्हात्रेनं. 4 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे 10 वर. आफ्टर पॉवर प्ले 10 रन्स ऑन बोर्ड. महेंद्र मागच्या सामन्याचा सामनावीर ज्यानं 4 धावांचं षटक हाताळलं होतं चिरोबा कोनच्या विरुद्ध. चालू सामन्यातील विजेता संघ सेमीफायनल मध्ये धडक मारेल. स्वयंभू पायगावच्या विरुद्ध खेळेल सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट एन्जॉय ट्रॉफी 2025 मधील. रवी चौधरी येतोय दुसऱ्या षटकात. क्षेत्ररक्षण आता थोडंसं विखुरलेलं. सध्या आपण पॉवर प्लेचा षटकाचा विचार केला त्याच्यानंतर नॉन पॉवर प्ले मध्ये जे 2 खेळाडू 38 सर्कलमध्ये असतात ना ते मोस्ट ऑफ शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग विकेट किपरच्या मागे एक व्ही तयार करतात. रेग्युलर क्रिकेटमध्येही आणि 40+ क्रिकेटमध्ये फार कमी कॅप्टन असतात की ते मिड ऑफ किंवा कव्हर मिड विकेट असा सेट करतात. परेश महाजननं एक फिल्डर लावला होता कव्हरला. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज रवी काय वेगाने आल्या बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. आता धावबादची संधी असेल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. दुसरा धक्का प्रणव मास्टर अंजूर संघाला. ऑफ कटर यावेळेला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणारा स्वतः गोलंदाज धावलाय. काय रनिंग पाहायला मिळाली. फ्लेक्झिबल खेळाडू आहे रवी चौधरी. तसाही स्वतःच्या फॉलो थ्रू मधून अशा प्रकारे धावत येणं कठीण असतं. जवळपास शॉर्ट कव्हर धावला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. नुकेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. प्रणव मास्टर या नावानं अंजूर संघ उतरलाय. गावदेवी अंजूर हे नाव भरपूर चर्चेत राहिलेलं आहे अनेक वर्ष आणि त्यातलेच हे बरेचसे क्रिकेटर आज आपण प्रणव मास्टर या टीम मधून खेळताना पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. नवीन बॅटर नुकेशसाठी आता बॅकवर्ड पॉइंट लेग फिल्डर सेट केला. शॉर्ट थर्डमॅन ऑनसाइड पूर्ण प्रोटेक्शन ऑनसाइडचं पॅक केलेलं आहे. स्क्वेअर लेग लेग फिल्डर तुम्ही पाहतायत. मिड विकेट लेग फिल्डर पाहतायत. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. यावेळेला कवसला खाली क्षेत्र आहे. फिल्डर पॉइंट मधून येतील बॉलवर. बरोबर गॅप फाइंड केला होता आणि तिथे थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झाले. 2 धावा तर मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा त्या ठिकाणी जोडल्या जात आहेत. बॉल उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतला फिल्डरनं आणि त्याचा फायदा लगेचच फलंदाजांनी उचलला आणि 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. एकेका धावेला फार महत्त्व आहे. अंजूरच्या कॅप्टननं सांगितलं की बॅटिंग लाईनअप आमच्याकडे स्ट्रॉंग आहे आणि गोलंदाजी देखील आमच्याकडे तेवढीच धारदार आहे. परंतु सुरुवातीला बॅटिंग करून जर 40+ बनवल्या तर प्रतिस्पर्धी संघावर आम्ही दबाव आणू शकतो. परंतु कोण विसरणार जय भोलेनाथ सरवलीपाडाचा खेळ. ज्या प्रकारे मागच्या सामन्यामध्ये देखील चांगला फिनिशिंग टच दिला. रवी चौधरी शफल झाला ऑन साइडला. अक्कू टप्प्याचा बॉल. आक्रमण हल्ला चढवला या बॉलवर आणि पाठवल्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता
चांगल्या धावा आहेत स्कोर कार्डवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 18 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 18 रन्स ऑन बोर्ड. एक गाव गट डे नाईट टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळाली आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य प्रत्येक डॉट बॉल साठी एक झाड लावलं जाणार. पुन्हा शपथ झालाय, खेचून मारलाय हा बॉल देखील मिड विकेट रिजन मध्ये बॉल येतोय. एक धाव या ठिकाणी जोडली जाणार. सिंगलच्या मदतीने आता स्कोर पुढे गेलेल्या धावफलकावरती 19 धावा 19 रन्स. षटक क्रमांक दुसरं इथे मार्गस्थ आहे. 2 खेळाडू आतापर्यंत आउट झाले, दिलीप आणि अलंकार. दिलीप 0 बाद झाला. ओ यावेळेला पुन्हा एकदा पूल केलाय, हवेमध्ये बॉल आहे, फिल्डर येतोय बॉल खाली, चुकी होणार नाहीये. चांगला झेल पकडला, फलंदाज होतोय बाद. तिसरा धक्का अंजूर टीमला. झेल पकडला त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. रणजित टीमचा कॅप्टन आता मैदानामध्ये एंटर होतोय. विश्वास सध्या 14 वर फलंदाजी करतोय. 6 बॉलचा सामना त्याने केलेला आहे. टीमची टोटल 19. 7 मिळत नाहीये सध्या एका फलंदाजाकडून त्याला. ज्यावेळेला एका बाजूनं आक्रमण सुरू असतं त्यावेळेला एका फलंदाजानं अँकर रोल प्ले करणं गरजेचं असतो. तसा खेळ एखाद्या खेळाडूला खेळावा लागेल, भागीदारी बिल्डअप करावी लागेल. आल्या आल्या रिव्हर्सचा प्रयत्न होता या ठिकाणी. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आणखी एक डॉट बॉल आणि आज बरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 ला 3 गडी बाद. प्रणव मास्टर अंजूर. आलेले ते आम्ही जरूर तुम्हालाही सांगू. फ्रंट फुट लावून लेन बॉल होता. ड्राईव्ह ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फोर्स करण्यात आला. डीप मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. प्रदीप पाटील हे सुद्धा एन्जॉय ग्रुपचे मेंबर आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मागे आहोत परंतु आम्हाला ज्यांनी वाट दाखवलेली आहे ते अर्थातच श्यामशेठ चौधरी, दिनेशजी जोशी, आकाश पाटील आणि कादिराम म्हात्रे यांच्या मागे आम्ही संपूर्ण एन्जॉय ग्रुप केव्हाही कधी खंबीरपणे उभा राहू असं नक्कीच प्रदीप पाटील यांचं म्हणणं आहे. आणि जरूर त्या एन्जॉय ग्रुपसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त आयोजन एन्जॉय ट्रॉफीचं त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे.
21 धावा धावफलकावरती आहेत. पुढे येऊन पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता भोलेनाथ वर्सटाईल बॉलर आहे, व्हरायटी आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. स्कोर आता एका धावेने पुढे जाताना धावफलकावरती 22 धावा 22 रन्स. भोलेनाथनं या अगोदरच्या मॅच मध्ये 5 धावांचं षटक टाकलं होतं आणि येथे देखील अतिशय सुंदर सुरुवात त्यानं केलेली आहे आतापर्यंत. केपी कैलास पाटील यांनी काय सॉन्ग सादर केला होता दुसऱ्या रजनीमध्ये. यावेळेला पुन्हा पूल करायचा होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल एक धाव येथे देखील मिळाली आहे. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 24 धावा. सिंगल्स येत आहेत. सिंगल्स ना इथून धावसंख्या धावफलकावरती 23 आहेत. 23 षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना भोलेनाथ. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राइक एंडला बॅटर विश्वास सोडून दिला बॉल. लेगस्टंपच्या बाहेर होता का ते आता बघावं लागेल. होय, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेनिशी स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती तुम्ही पाहता 24 धावा 24 रन्स. धुमासर येथे काही सर्वच गोष्टी प्रोफेशनल बघायला मिळाल्या. प्रोफेशनल स्पर्धा आहे, प्रोफेशनल आयोजन आहे. कुठल्याच प्रकारची कमतरता या स्पर्धेमध्ये नाही. पुढचा बॉल ओव्हर द विकेट सोडून दिल्या. पुन्हा एकदा हा बाहेर निघणारा बॉल होता. कीपरकडनं चुकी झाली आहे. धाव पूर्ण होणार आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावा येत आहेत. दबाव वाढत होता फलंदाजी करणाऱ्या अंजूर टीमवर, परंतु अशा प्रकारे एक्स्ट्राच्या धावा जर आल्या तर डेफिनेटली हेतून दबाव कमी होणार आहे तो अंजूर संघावरचा. भोलेनाथनं सुरुवातीला खूप चांगले चेंडू हाताळले, परंतु तदनंतर एक्स्ट्राच्या मदतीने धावा तो खर्च करतोय. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही डावामधील 8 बॉल शिल्लक आहेत आणि 40 कडे 40च्या दिशेनं 26 धावा आहेत. माफ करा, 26 रन्स. भोलेनाथचा फास्टर वन, क्विकर वन. जसा बॅटर बाहेर निघाला वेगानं बॉल हाताळला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव. फलंदाजाला पूर्णपणे रीड करून यावेळेला गोलंदाजी केली जाते. जसा फलंदाज थोडासा शफल झाला लगेचच वेग भन्नाट पाहायला मिळाला तो भोलेनाथच्या माध्यमातून. स्वयंभू पायगाव, कॅप्टन दीपक मडवी, आपण रेडी राहायचं आहे. सेमीफायनलची मॅच चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल. यावेळेला पुन्हा स्लॉक स्वीप करायचं होतं. येथे देखील प्रॉपरली बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. पुन्हा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळतात. 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चांगली गोलंदाजी भोलेनाथची बघायला मिळाली. पाच धावा आपल्या षटकामध्ये त्यानं खर्च केल्या. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मात्र 4 धावा आल्या त्या भोलेनाथच्या ओव्हरमध्ये आणि 9.33च्या सरासरीने धावा जोडल्या गेलेल्या आहेत. त्या धावफलकावरती 28 धावा. शेवटच्या 6 बॉलमध्ये आणखी दुमासर मी म्हणेल 12 ते 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल एक फायटिंग टोटल सेट करण्यासाठी अंजूर टीमला. या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील अनेक नामवंत क्रिकेटर खेळले, अनेक नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघितले. त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमधील 40+ दिग्गज संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले. भिवंडीचे नामांकित संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिले, परंतु एकही भिवंडीच्या बाहेरचा संघ पुढे आलेला नाहीये. फायनल मध्ये पोहोचला जॉली स्पोर्ट कामतगर, सेमी फायनल मध्ये पोहोचला स्वयंभू पायगाव आणि सध्या जे 2 संघ खेळत आहेत तेही भिवंडी तालुक्यातील आहेत. त्यापैकी एक संघ सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे, सरवली अथवा अंजूर. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण येतोय गोलंदाजी मार्कवर. सामना करेल फलंदाज विश्वास. सलामीला आलाय. प्रवीणचा बॉल मिस टायमिंग, बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाजाने प्रयत्न केला, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. विश्वास प्रयत्न चांगले करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये खूप चांगले बॅटवर त्याने बॉल घेतले, परंतु त्यानंतर
थोडासा स्ट्रगल करताना दिसला. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 29 रन्स. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग केलं ऑन साइडला. चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे 31 या आकड्यावरती. एखादी बाउंड्री या ठिकाणी शोधावी लागेल आणि या उलट आपण जर सरवली पाडाचा विचार केला तर दबावामध्ये ऑलरेडी आता टीम अंजूरला त्यांनी टाकलेला आहे. अधिकच प्रेशराईज करायचं असेल तर हे षटक 5 ते 6 धावांचं टाकावं लागेल. प्रवीणला मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. एन्जॉय ग्रुप, संपूर्ण एन्जॉय ग्रुप तुम्ही पाहता सध्या VIP डायस वरून स्पर्धा एन्जॉय करतायत. ओहो, या वेळेला लॉफ केलाय. जबरदस्त टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. एन्जॉय ट्रॉफी षटकार. खणखणीत षटकार बघायला मिळाला. रणजित कॅप्टन बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा पंच केलाय. सुपर शॉट. पॉइंटचा फिल्डर बॉल वरती येतोय. एक धाव मिळाली आहे. दुसरी धाव पूर्ण झाली आहे. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाईल. 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आणि आता आपण ज्या टोटल विषयी चर्चा करत होतो ती टोटल आता अखेर स्कोर कार्ड वरती लागली आहे. 40 धावा. कौशल क्रिएशन भिवंडीचं हे स्कोर बुक चांगल्या प्रकारे चांगल्या अक्षरांनी रंगवत असताना महाराष्ट्रातील नामवंत गुणलेखक अल्पेजी गायकवाड त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. आतापर्यंत 81 षटकार आणि 191 चौकार या स्पर्धेमध्ये बघायला मिळालेत आणि 259 डॉट बॉल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 40 धावा धावफलकावरती. ही मॅजिकल टोटल आहे, मॅजिकल आकडा आहे आणि त्याहून आता पुढे जाण्याचा प्रयत्न विश्वास पुढे सरसावून ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा 1 धाव इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा याही ठिकाणी जोडल्या गेल्यात. स्कोर मोस्ट ऑफ विथ डबल टीमची टोटल 42 आकड्यावर 42. इंडिव्हिज्युअली 18 वर बॅटिंग करतोय विश्वास. 259 डॉट बॉल आतापर्यंत आलेल्यात. शेवटचा बॉल प्रवीण महागडा ठरलाय. ओव्हर द विकेट. क्लीन. ओ हो 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 हो. स्टंप तर त्या ठिकाणी जरूर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली काय घडले ते बघूया आपण. पंच आम्हाला सांगतील. बेल्ट्स मला वाटतं पडलेली नाहीये त्या ठिकाणी. बॉल लागला आहे की विकेट किपरचा पाय लागलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया. ओहो, बॉल लागला होता स्टंपना परंतु बेल्ट्स त्या ठिकाणी पडल्या नाहीयेत. सर या बॉलवर धावा किती आहेत? 1 धाव. आणि याच बरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 43 धावा धावफलकावरती लागलेत आणि सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाला 44 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. चांगली टोटल सेट करण्यात आलेली आहे. 11च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. भरपूर मोठा सामना आपण पाहतोय सध्या 2 संघांच्या माध्यमातून आणि स्पर्धाच मोठी आहे तर मॅचेस सर्वच मोठे असतील हे पाहू शकता. संपूर्ण एन्जॉय ग्रुप एन्जॉय करत असताना डॉक्टर गवळी सर देखील मंचावरून सुद्धा एन्जॉय करतात. भानुदास पाटील यांची चांगली संकल्पना आहे. सुरे गावामध्ये श्री दत्त मंदिर बनतोय आणि त्याच्यासाठी भानुदास पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे जे दापोडे गावचे आहेत. आणि जरूर मी या स्पर्धेच्या माध्यमातून आव्हान करतो त्या मंदिर मूर्तीसाठी जे कोणी इच्छुक दानशूर व्यक्ती असेल त्याने आवर्जून श्री दत्त मंदिरासाठी वस्तुरूपी किंवा आर्थिक सहाय्य करा. आणि अशा कामांसाठी जर
आवर्जून मी म्हणेल धुमाळ सर प्रत्येकानं मदत करायला हवी आणि जरूर आपण विचार केला तर येत्या 30 तारखेपासून त्या मंदिराचं बांधकाम सुरू होतो आहे. गुढीपाडव्या निमित्त भूमिपूजन सोहळा पार पडला आणि 30 तारखेलाच व्यवसाय मार्गदर्शन शिबिर हे देखील त्याच ठिकाणी सुरई येथे आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या मराठी तरुणांना कुठेतरी या व्यवसाय क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी चांगली संधी आहे, चांगलं मार्गदर्शन केलं जाईल. तेव्हा मी आवर्जून सर्व तरुणांना विनंती करेन, युवकांना, की त्या मार्गदर्शन शिबिरास आवर्जून भेट द्या. 2 तास तुमचे द्या फक्त. धन्यवाद समीर ठाकरे, डॉक्टर मोरेश्वर गवली सर, नक्कीच अल्पेश गायकवाड, सुभाष धुमाळ सर. मित्रांनो, आपण एन्जॉय करताय एन्जॉय ट्रॉफी 2025 भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025. नक्की स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आता येऊन पोहोचली आहे. अगदी भूतो ना भविष्यती असं स्पर्धेचं आयोजन या एन्जॉय ग्रुपच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीनं आपण पाहतोय. आकाश पाटील असतील, श्यामशेठ चौधरी असतील, त्यानंतर दिनेश जोशी. काळीरामजी किने 1-2 मिनिटं फक्त थांबवतोय, कारण आमचे एन्जॉय ग्रुपचे मेंबर अजूनही एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाले आहेत. आमचे केपी. हेलो. जिंदगी की राहों में रंजो गम के मेले, जिंदगी की राहों में रंजो गम के मेले. जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं, जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं. भीड़ है कयामत क्या बात है. कैलास पाटील, केपी नाम ही काफी है. वाह. नक्कीच अगदी या स्पर्धेतून भरपूर ही स्पर्धा एन्जॉय ग्रुपने देखील एन्जॉय केली आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा सर्व खेळाडूंनी देखील एन्जॉय केलेली आहे. चला अगदी आपण या क्वार्टर फायनल सामन्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये जाऊया. बरोबर 11च्या सरासरीनं 44 धावांचं लक्ष उभं केलं आहे. जय भोलेनाथ सरवलेपाडा टीम समोर 259 चेंडू आतापर्यंत डॉट या स्पर्धेतून फेकले गेलेले आहेत. 81 षटकार आणि 191 चौकार. खरंच एन्जॉय ग्रुप जे आहे, एन्जॉय ग्रुपने खूप एन्जॉय केलेलीच आहे, पण खेळामध्ये त्यांनी एक डिसिप्लिन ठेवलेली आहे.
आणि अगदी पहिल्या दिवसापासून पाहते उद्घाटन सोहळ्यापासून जे एन्जॉय ग्रुपचे मेंबर आहेत सर्वच्या सर्व मेंबर या ठिकाणी उपस्थित असायचे आणि शेवटच्या मॅच पहिले शेवटच्या चेंडूमध्ये आपण बऱ्याचशा स्पर्धा करतोय पण त्या ठिकाणी इतकी उपस्थिती कोणाची दिसत नाही पण या ठिकाणी बघायला मिळालं आहे डिसिप्लिन शिस्त बघायला मिळालं आहे एन्जॉय ग्रुपची अगदी स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत सर्वच्या सर्व एन्जॉय ग्रुपचे मेंबर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आपण जाताना पाहतोय. नक्कीच अतिशय चांगला मनोगत सर आपण व्यक्त केलं. अगदी आपण पाहिले तर पंकज भोईर यांच्या हाताला दुखापत झाली सामना खेळताना तरी देखील ते गैरहजर राहिले नाहीत. आपल्या मित्रांच्या बरोबर पहिल्या चेंडूपासून तर रात्रीच्या शेवटच्या चेंडूपर्यंत ते देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच एन्जॉय ग्रुप असाच पुढे जाईल हीच आई जगदंबा चरणी आपण प्रार्थना करू आणि अशा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून होत राहू. इथे पहिल्या चेंडूवर मोठी विकेट फलंदाज कबीर इज आउट. 44 धावांचं लक्ष आणि पहिल्या चेंडूवर विश्वास म्हात्रेनं विश्वासानं चेंडू टाकला होता. कबीरची मोठी विकेट. नक्कीच असं म्हटलं जातं सुरुवात चांगली तर शेवट चांगला होतो. इथे पहिल्या चेंडूवर धक्का दिलाय जय भोलेनाथ सरवलीपाडा टीमला. नक्कीच आमच्या आकाश पाटील श्यामशेठ चौधरी दिनेश जोशी काळीराम म्हात्रे सबा माली कैलास पाटील केपी उमेश जोशी दिनेश गायकवाड महेश पाटील पंकज भोईर सुदर्शन ठाकोर रमाकांत शिवारी प्रदीप पाटील. काय चांगली स्पर्धा. नक्कीच भूतो न भविष्यती. आज भानुदास पाटील देखील आहेत आमच्या समवेत. नक्कीच त्यांनी देखील स्पर्धेसाठी आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीची अगदी नाश्त्याची उत्तम सोय केली होती आणि त्यांची देखील विशेष आभार आपण व्यक्त करूया. बघूया तिसऱ्या क्रमांकावर आले साई पाटील जय भोलेनाथ सरवलीपाडा 40+ संघाचे हे संघनायक राहिलेत आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो फलंदाज येतोय त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते. संघाला संकटातून वाचवायचं असतं स्वतःची विकेट वाचवायची असते. या साऱ्या जबाबदाऱ्या अगदी तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजावर असतात आणि आता ती जबाबदारी घेऊन साई पाटील मैदानामध्ये आलेत. बघूया विश्वास म्हात्रे प्रणव मास्टर्स अंजोर या टीम चे उत्कृष्ट खेळाडू. पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन शून्यावर धक्का दिलाय. क्या बात आहे. इथे भानुदास पाटील दापोडेकर यांनी प्रणव मास्टर्स अंजोर टीमच्या संपूर्ण टीमला आणि खास करून गोलंदाजांना इथे संधी दिली. तर जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे 10 विकेट जर या मॅच मधून तुम्ही घेताय तर तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. बघूया इथे बक्षीस लावलं गेलं आहे. पहिल्या चेंडूवर 1 विकेट आली. दुसरा चेंडू अगदी साई पाटीलला गलीमधून चेंडूला पाठवलाय. सीमा पार येतोय चौकार. काय तंत्रशुद्ध फटका खेळलेत. बघू शकता ॲक्शन रिप्ले मध्ये चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली. लेट कटचा सुंदर फटका आपण पाहिलाय आणि या चौकारानं जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाच्या फलकावर धावांचा सिरगणेश होतोय. 1-4 44 बनवायचे. विश्वास म्हात्रेला चौकार टोकून आपला अकाउंट ओपन केलाय साईनं. इथे देखील एक सिंगल धाव म्हणजे साईनं आपलं काम 2 चेंडूमध्ये केलं असं म्हणायला हरकत नाहीये. 2 चेंडूमध्ये 5 साईच्या. आता स्ट्राईक लावलेत महेंद्र. चांगले खेळाडू आहेत. बघूया अंजूर टीम देखील एक कंप्लीट टीम आहे. हा सामना बक्षीस पात्र सामना आहे.
जो संघ या सामन्यातून विजय संपादन करेल तो स्पर्धेच्या गाव या टीम बरोबर स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल इथे खेळेल. इथे पंचांचा इशारा आला वाईट. धावसंख्या झाली होती 6. हेलो 6 धावा 3 चेंडू. विश्वास मात्रे पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर आलाय व्हाईट आणि हा चेंडू. इथे बघूया महेंद्र पाटील. अगदी चेंडू आपण पाहिला तर सरळ बॅटनं लॉंग अँड लॉंगॉमच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात धावा तसा आला नव्हता. महेंद्रनं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 7. चेंडू टाकून झाले 4. साई पाटील ऑन द स्ट्राईक. इथे बघूया, इथे बॅट काट. नक्की साईनं देखील सांगितलंय की मी आहे बात. चांगली खेळाडू होती आणि मित्रांनो हे प्रत्येक खेळामध्ये खूप महत्वाचं आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलंय साईनं. चांगला झेल इष्टांच्या मागे पकडलं इष्टिरक्षकानं. अलंकारनं झेल टिपलाय. नवीन फलंदाज भरत पाटील आलेत. जनमन सरवली या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत भरत पाटील. रवी चौधरी, भोलेनाथ हे चांगले क्रिकेटर आहेत. संपूर्ण टीमचा जर विचार केला तर एक कंप्लीट टीम नवीन 40+ संघटनेमधून या खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. विश्वास मात्रे शेवटचा एक चेंडू फेकण्यासाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तयार. षटकातील शेवटचा चेंडू. इथे बघूया, अपील जरूर केली. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. महेंद्र आणि भरत की तिथे पहिल्या ओव्हरची समाप्ती. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल. 1 ओव्हर 2 बाद 8. 11च्या सरासरीनं बनवायचे आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये विश्वास मात्रेनं 3 धावा नक्कीच राखून ठेवलेत. आता 12ची सरासरी आलेली आहे. 18 मध्ये 36. गोलंदाज अलंकार. नक्कीच विश्वास मात्रेच्या जागेवर अलंकार आणि अलंकारच्या जागेवर आता विश्वास मात्रे. क्या बात है. प्रणव मास्टर्स अंजूर टीम. स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीम. दीपक मडवी आपण या नाणेफेकी कक्षाकडे. हा चेंडू कमी गतीने सोडलाय. भरत पाटील यांना बीट केलाय. चांगले चेंडूच्या हाताने आपण बघतोय. अलंकार आणि विश्वास मात्रेमध्ये चर्चा झाली की भरत पाटील यांना कशा प्रकारचे चेंडू टाकायचे आहेत. भरत पाटील एक सिनियर खेळाडू आहेत. आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत आणि इथे देखील पंचांनी नक्कीच बघूया वाईटचा इशारा केला आहे. तिसऱ्या धावेसाठी धावतायत आणि ते तिसरी धाव. नक्कीच वाईट प्लस 3 धावा धावून म्हणजे या चेंडूवर अतिरिक्त 4 धावा मिळतील जय भोलेनाथ सरवलीपाडा टीमला आणि धावसंख्या झाली होती 12.
12 धावा लागलेत. अलंकारनं पहिला चेंडू हा चेंडू महेंद्र यांच्यासाठी स्वतः गोलंदाज धावताय शॉर्ट मिड विकेट रिजनकडे. आणि इथे बघूया आता विश्वास मात्रेने देखील चेंडू पकडता आला नव्हता आणि ते विकेटचं होईल पतन. महेंद्र इज रन आउट. तिसरीच्या प्रयत्नात बाद झाले होते. धावसंख्या झाली ती 14. महेंद्र बाद झालेत आणि आता रवी चौधरी खेळाडू कक्षामधून निघालेत खेळपट्टीकडे. रवी चौधरी एक जिद्दी खेळाडू आहेत. रवी चौधरी आहेत. आने से धन्यवाद. फलटॉस होता. चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट केलेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत 2 पूर्ण. आणखीच इथे 2 धावा. हे मास्टर 40+ चे रूल्स आहेत. 2 धाव्याने संघाची टोटल 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. आता 15 मध्ये 28. सामन्याची उलटी गिनती. जिथे फलंदाज भरत पाटील झेलबाद डीजे मधून खेळणारे सहकारी आहेत. आता शिवा पाटील आलेत क्रमांक 6 वर. 4 विकेट गमावलेत. 16 धावसंख्येवर अलंकार. शिवा पाटील साठी हा चेंडू अगदी चेंडूला पॉइंट रिझन मध्ये हलक्या हाताने ढकलून दिलाय. दुसऱ्या धावेचा चांगला प्रयत्न होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतील 2. 18 धावा. 1 ओव्हर 5 चेंडू मध्ये 18 आलेत आणि आता 13 मध्ये 26 अजून बनवायचे आहेत क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू इथे बघूया काय घडलाय. विश्वास म्हात्रे अगदी चेंडू बॅटला चाटून गेला असावा. एक सिंगल दबाली. ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट आणि 4 बाद 19.
पहिल्या 12 चेंडूमध्ये 19 आणि आता उर्वरित 12 चेंडूमध्ये अजून शिल्लक आहेत 25. की सामना अजूनही दोन्ही संघांसाठी समान आहे. या ओव्हरमध्ये पिक्चर क्लिअर होईल की सामना कुठल्या संघाच्या पक्षामध्ये चाललाय. खूप निर्णायक ओव्हर असेल. बघूया. शिवा पाटील स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकला रवी चौधरी आणि गोलंदाज झालेत नुकेशने देखील आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि पहिली वॉर्निंग आहे. चला अंजूर टीम लक्ष असू द्या. प्रणव मास्टर्स अंजूर. शिवा पाटील साठी चेंडू अगदी चेंडू चाललाय डीप फाईलिंग आणि लॉंग लेग रिझनकडे 2 धावा कंप्लीट केलेत. शिवा पाटीलनं पहिल्याच नुकेशच्या तिसऱ्या ओव्हरच्या चेंडूवर 2 धावा घेतलेत आणि धावसंख्येला आला आकार. धावा बनले 21 आणि आता 11 मध्ये शिल्लक आहे 23. बरोबर प्रति ओव्हर 11 धावा इथे बनवायचे आहेत. 13 मध्ये आलेत 21. हा चेंडू काय फटका गेलेत मात्र शतरक्षक तिथे उपस्थित. दिलीप तरे न टिपला झेल आणि फलंदाज शिवा पाटील OUT आउट. दिलीप पाटीलने देखील स्पर्धेतून केस आपल्या संपूर्ण टीमची देखील त्यांनी प्रशंसा केलेली आहे. चांगला खेळ देखील त्यांचा इथपर्यंत चांगला राहिलाय. आता या सामन्यातून त्यांना बनवायचे आहेत 10 चेंडूमध्ये 23 धावा. दिलीप पाटीलनं चेरोबा 40+ कोण संघाच्या अगेन्स्ट काय फटका केला होता. 12 मध्ये 12 पाहिजे होत्या आणि अगदी षटकार टोकून सामना आपल्या संघाच्या बाजूने त्यांनी फिरवला होता. दहा चेंडू 23 क्वार्टर फायनलचा सामना जिंकून स्वयंभूस्फोट पायगाव टीम समोर कुठली टीम सेमीफायनल खेळेल आणि दिलीप पाटीलला आले ठोकलाय अगदी कौकनरी त्यांच्यावरून होतुंग षटकार. आणि अजून 17 धावा 9 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. दिलीप पाटील संघाचे सर सेनापती संघ नायक आहेत. नुकेश हा चेंडू आणि अगदी चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या मधून चेंडूला उचललाय रवी चौधरी. केलपट्टूर अगदी चितेच्या चपलाईनं पलताना पाहायला मिळतात. चांगले हिट आणि फिट खेळाडू आहेत. नवीन 40+ संघटनेमधून एक खेळाडू रवी चौधरी आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. दिलीप पाटीलच्या 2 चेंडूमध्ये मूल्यवान 8 धावा जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाच्या फलकावर लागलेत. 29 झाले तर 8 मध्ये 15. 8 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. इथे देखील चांगला फटका आपण पाहतोय. अगदी 20 मध्ये चेंडूला खेळले दिलीप तरे. डीपमधून चांगली फिल्डिंग करतात.
मिळेल फक्त एक सिंगल धाव. 30 आणि आता 14 पाहिजेत. 7-14. 7 चेंडू आणि 14 धावा. बघूया रवी चौधरी आणि दिलीप पाटील मध्ये चर्चा तर झालेली आहे. वेलकम जॉली कामतगर टीम. विनोद पाटील, आशिष काटेकर देखील जॉईन झालेले आहेत, कारण की टीम अंतिम फायनल मध्ये पोहोचलेली आहे. चांगला फटका आपण पाहतोय. अप्रतिम, अगदी रवी चौधरीचा क्लास. काय फटका खेळलेत, वा अप्रतिम. क्या बात आहे. पहिला चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा आपल्याला पाहायला मिळाले आणि एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून एक विशेष सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. या स्पर्धेतून मालिकावीर बाईक, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजसाठी सायकल आहेत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील एक सायकल आहे. मात्र जे टॉप 4 मध्ये संघ येतील त्या प्रत्येकी संघामधून एक खेळाडूला एक बक्षीस आहे. एका संघातून 2 खेळाडूला ते बक्षीस इथून मिळणार नाहीये. ही महत्वाची सूचना आमच्यापर्यंत एन्जॉय ग्रुपनं आताच दिली. त्यांची एक तातडीची मीटिंग झाली आणि अंतिम निर्णय त्यांनी इथे जाहीर केले सर्वांसाठी. नक्कीच सब मिल बाट के खाओ. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच अगदी स्पर्धा भरवण्याआधीच त्यांनी सर्व अगदी चांगले सर्वचे सर्व मास्टर 40+ चे खेळाडू देखील आहेत एन्जॉय ग्रुप. क्या बात आहे. दिलीप पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी सुदर्शन ठाकूर यांच्याकडून 500 आणि हा फटका दिलीप पाटीलचा फसलाय. चांगला झेल लॉंग ऑन रिझनला सामना. एक अशी सूचना आहे की आपलं एक समज असते की फायनल मारली म्हणून फायनल वाला सिरीज घेईल असं नाही. टॉप मधून 4 संघामधून जो टॉपचा खेळाडू असेल आणि ज्याचे सर्वात जास्त गुण असतील
तो चौथ्या क्रमांकावर जरी आला तरी तो बाईकचा मानकरी ठरेल, हे देखील एनजीओ ग्रुपने इथं जाहीर केलाय. यस, क्या बात आहे. टॉप 4 मधूनच या मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूचा विचार होईल. गोलंदाज फलंदाजसाठी देखील त्याच खेळाडूंनी, उत्कृष्ट फिल्डरसाठी देखील त्याच खेळाडूचा विचार होईल आणि उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी देखील नित्यानंदजी मडवी यांनी जी ट्रॉफी आणि गिफ्ट दिलाय त्या देखील त्याच खेळाडूचा विचार होईल. यस, नित्यानंदजी मडवी जय बजरंग टिंबिवली संघाचे आणि पंकजजी भुईर यांच्यावरून ते पारितोषिक आहे. बघूया, 6 मध्ये 10 होत्या, आता सामना येऊन थांबलाय. 3 मध्ये 8 आणि फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आपण पाहतोय भोलेनाथ आणि नॉन स्ट्राईकला आहे रवी चौधरी, गोलंदाज दिलीप तरे. 3 मध्ये 8. क्वार्टर फायनलचा सामना स्वयंस्फोट पायगाव टीम समोर. सरवलीपाडा की अंजूर, अंजूर की सरवलीपाडा. तीन 8 रिव्हर्सचा फटका. या क्षणी भोलेनाथला रिव्हर्स फटका खेळण्याची गरज होती का? नक्कीच. अगदी आता दबाव इथून थोडासा नक्कीच असेल भोलेनाथ पाटीलवर. 2 मध्ये 8. या चेंडूवर आता चौकार, षटकार टोकावाच लागेल आणि हा फटका भोलेनाथनं उडवलाय. वेल जज, कॅच, क्या बात आहे. दिलीप तरे ऑन दी फायर आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर, आउट. आपल्याला मिळेल 1 चेंडू आणि आता धावा बनवायचे आहेत 8. सामना पूर्णपणे दिलीप तरेनं आपल्या टीमच्या बाजूनं झुकवण्याचा प्रयत्न केलाय. फास्ट केला नक्कीच. रवी चौधरी थोडेसे नाराज. 5व्या क्रमांकावर आले, फक्त 1 चेंडू मिळाला आणि त्या चेंडूवर त्यांनी चौकार ठोकलाय. त्यानंतर त्यांना कुठलीही संधी मिळाली नाहीये. फलंदाज आलेत दिलीप. 1 मध्ये 8 आणि हा चेंडू आलाय डॉट. पंचांचा इशारा नक्की झाला नाही, म्हणजे हा चेंडू आहे डॉट. अभिनंदन प्रणव मास्टर्स अंजूर आणि हडलक टपलक. जय भोलेनाथ सरवलीपाडा. या सामन्याचा सामनावीर